सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 100वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर वळूयात आपल्या कथेकडे. आता चैतन्य आणि अस्मी दोघे पण घामाघूम होऊन एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते. आणि इकडे वाड्यावर शिवमला रात्री यायला उशीर व्हायचा डेअरी फार्मच्या कामामुळे. तसं पण तो जरा आज जवळपास 10:30 वाजताच घरी आला होता. आणि प्रिया जसं पहिले सगळं काम करायची ना तसंच आता पण करत होती बरं का. असं नाही की मी गरोदर आहे आणि काम करणार नाही, हे फक्त शहरातच चोचले असतात, गावामध्ये अशी होत नाही. पण सगळं काही जागेवरच असायचं, कारण आईसाहेब, आबासाहेब आणि शिवमची सक्त ताकीद होती तिला की काही जड अजिबात उचलायचं नाही. तसं तो आला तर ती त्याची वाट पाहतच होती. तो आला तसा हातपाय धुवून घरात येतोय कुठे, नाही तर त्याला सुंदर तयार असलेली प्रिया किचनमध्ये काहीतरी करत आहे हे पाहून तो तिथेच गेला. आणि हातपाय पुसलेला त्याने तिच्या साडीचाच पदर घेतला आणि त्यावर तोंड पुसून तशीच तिला मिठीत घेऊन तिच्या मानेवर असलेले केस बाजूला सावरून तिथेच एक किस करत म्हणाला, काय ग, झोपली नाही तू? ती म्हणाली, नाही ना. तुम्ही तुम्ही असे रोज थोडे उशिरा येता का? काल जरा जास्तच उशिरा आले ना, म्हणून झोपले होते, आज नाही झोपले त्यामुळं. आणि आता त्याने ती मिठी तशीच सोडून तिच्या पोटावर हळूच हात ठेवून म्हणाला, बघा बाळांनो, आई बाबावर किती प्रेम करते. तुम्ही आईला अजिबात त्रास द्यायचा नाही हा. पोटातून ती म्हणाली, अहो, त्यांनी तर केव्हा सुरुवात केली, मला नाही तर तुम्हाला त्रास द्यायला. असं म्हणून ती हसली. तो म्हणाला, अगो, मला नाही काय वाटत त्याचं. बरं चल जेवण करू ना. ती म्हणाली, मला नाही इच्छा, खूप कसं तरी होतंय. तुम्हाला वाढते मी. तो म्हणाला, ठीक आहे, पण जरा जास्तच वाढा. तिनं ताट बनवलं. तो म्हणाला, थांब मी घेतो, तू फक्त मोकळा ग्लास घे आणि टेबलवरच्या पाण्याने भरून ठेव. तिने पण ते केलं. त्याने ताट खाली ठेवून तशीच तिला स्वतःच्या मांडीवर बसून घेतले. आणि ती लाजून म्हणाली, अहो, काय हे, कुणी पाहिलं तर काय म्हणतील, सोडा. तो म्हणाला, काय म्हणतील? हेच म्हणतील की बघा, बायको जेवत नाही, दिवस गेले तर किती लाड करून भरवतोय, हेच म्हणतील. आणि आता त्याने पहिला घास तिला भरवायला घेतला तसं त्या भाजीतल्या लसणाच्या वासाने तिला खूप मळमळायला लागलं. आणि ती तोंड दाबून म्हणाली, अहो नको ना, मला ती खूप वास येतोय त्याचा, सोडा बाजूला. त्याने तो घास खाल्ला आणि पुन्हा त्याने वरणात एक चपातीचा तुकडा बुडवला, भिजवला आणि स्वतःच्या तोंडात पकडून तिला तो खाण्यासाठी इशारा केला. आता नवरा एवढं प्रेमाने भरवतो आहे म्हणून तिने पण लगेच खाल्ला. आता तो तिला अशीच बोलत बोलत इकडं तिकडं लक्ष घालवत, उलटीकडे जाऊ नये म्हणून तिला छान छान बोलून, तिचा कुठे किस घेऊन, कुठे तोंडात घास पकडून तिला पोटभर जेवायला घातलं. पण त्याचं पण झालं. तो म्हणाला, बस बाबा, खूप जेवण झालं आज. आता काय आता काय कर, मस्त दूध बनव माझ्यासाठी. ती म्हणाली, हो बनवते. आणि ती ताट उचलून ती घेऊन गेली. दूध बनवून आणलं. तो म्हणाला, चल रूममध्ये, मी घेतो, तू फक्त व्यवस्थित पायऱ्या चढ. तो किती काळजी घेत होता तिची हे तर आपण बघितलंच आहे. आणि हे त्यालाच माहिती होतं की त्याला तिची काळजी का आहे म्हणून. रूममध्ये आले तर तिने खूप छान रूम आवरलेली असायची रोजच. तो तिला घेऊन जवळ बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, एक विचारू? ती म्हणाली, हो विचारा ना. तो म्हणाला, अगं, तुला आता 3रा महिना लागेल ना? ती म्हणाली, हो. तो पुन्हा म्हणाला,
मग मी आता तुझ्यासाठी माझ्याकडून 9 महिन्यापर्यंत पूर्ण होईपर्यंत तुला एक एक छोटीशी भेटवस्तू देणार, माझ्याकडून मिळणार तुला. ती म्हणाली, अहो कशाला, सगळं आहे माझ्यापाशी. तो तिला जवळ ओढून तिच्या गालावर किस करत म्हणाला, हो आहे, पण हे बाळ तर पहिले आहे ना आपले, मग त्याची आठवण म्हणून तर काहीतरी हवं ना. असं म्हणून त्याने खूप गोड गोड बोलून तिच्या तोंडाला दुधाचा ग्लास लावला. आणि आपल्याला तर माहितीये प्रियाला दूध अजिबात आवडत नाही. पण पण आता त्याने इतकं प्रेमाने दिलं, ती पण घटाघटा पिली आणि दुसऱ्या क्षणाला तिला मळमळायला लागलं. आता तिचं लक्ष उलटीकडे नको जायला म्हणून हा किती किती आणि किती बदमाश होता शिवम, पहिल्यापासून बघितलंय. आणि त्याने तिला उलटी होऊ नये म्हणून त्याने डायरेक्ट तिच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप मस्त असा एक डीप किस केला. आता तिनं त्याच्या तोंडातून बाजूला तोंड काढून म्हणाले, अहो काय हे, किती फसून सगळं करावं माणसानं, त्याची मर्यादा असते हो. तो स्मित हास्य करून ते राहिलेलं दूध पिला. आणि तो म्हणाला, हे फसवून नाही ग, आणि फसवणूक पण नाही, तर प्रेम आहे माझं, ते पण एकदम रॉयल आणि रिअल, कळलं. ती म्हणाली, हो का, बरं झोपा हा आता. तो म्हणला, झोपा काय झोपा, चल इकडे ये. ती म्हणाली, नाही अजिबात, अजिबात नाही, तुम्ही खूप काय काय करता, नको मला तुमच्याकडे. तो म्हणाला, अगं काय काय नाही करत, थोडं प्रेम माझ्या बाळावर करेल आणि खूप सारं तुझ्यावर करेल. ती म्हणाली, हो का, मला तर माहीतच नाही असं म्हणून ती पांघरून आणायला उठली. तसं त्याने तिला कुठेच जाऊ न देता तिला तशीच उचलली. तर ती खूप खूप हसून म्हणाली, अहो नको ना, तुम्ही आता मला अजिबात उचलायचं नाही तो म्हणाला, उचलणार आणि सगळं काही करणार पण. आता ती तशीच त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, हो का, उचलणार का, बघा नक्की ना. तो म्हणाला, हो बघतोच, उचलेल नक्की. ती म्हणाली, अहो विसरू नका, आम्ही 3 जण आहोत आणि तुम्ही एकटे. तो म्हणाला, मला फरक पडत नाही, तुम्ही 3 असले काय आणि 4 असले काय. आणि आता त्याने तिला हसून बेडवर टेकवली, तिची साडी जराशी बाजूला केली आणि आता तो सगळ्यात आधी तिच्या पोटावर खूप प्रेमाने हात फिरवत म्हणाला आणि तिथे किस करत म्हणला, माझी बाळ, हे बघ, तुझ्यासाठी आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून. आणि त्याने तिच्या समोर 3 डब्या ठेवल्या, प्रियाच्या समोर ठेवलेल्या डब्या, आणि मिश्किलपणे हसून तिच्याकडे पाहिलं. प्रिया लाजत काजत त्या भेटवस्तू उघडू लागली. शिवम म्हणाला, काय ग राणी सरकार, नुसतं उघडून बघणार आहेस का, आणि ते आंबट तोंड करून दाखवू नको जरा दात काढून हस की. पाटलांच्या सुनबाईनं साजेसं सामान आणलंय मी तुमच्या या पाटलानं. तशी ती पण हसली आणि प्रियाने पहिली डब्बी उघडली तर त्यात खूप छान भरगट्ट असे चांदीचे पैंजण होते. प्रिया म्हणाली, अहो हे कशाला आणलं, आहेत की पायात माझ्या, तुम्हीच आणलेले आहेत. शिव म्हणाला, बावळट, ती साधी आहेत, ही बघ कशी चमचम करायला लागलीत. आता तू घरात असली आणि तुझा आवाज गोठ्यापर्यंत यायला हवा मला, म्हणजे कळल मला पण माझी वाघीण तावा तावाने इकडंच येते म्हणून. आणि हो, ही पैंजण घातली की गपगुमाने एका जागेवर बसायचं, उड्या मारत सुटायचं नाही, कळलं, कारण तुला पैंजण वाजले खूप आवडतात ना. आणि प्रिया हसली. तिने दुसरी डब्बी उघडली तर त्यात होती सोन्याची नथ. प्रिया डोळे विस्फाटून म्हणली, अहो इतकी मोठी नथ मी नाकात कशी घालणार. आणि शिवम जरा चिडवून तिला म्हणाला, अगं ही नथ आहे, सुतळीचा तोडा नाही. तुझं ते रागीट नाक आणि डोळा आहे ना, गडी बघून गार पडतो माझ्यासारखा. आता ही नथ घातली की पूर्ण तालुका तुझ्या पायाशी येईल, पण लक्षात ठेव, ही नथ घालून जास्त फुगून मिरवायचं नाही, नाहीतर नथ सुटेल आणि नाक फुटेल तुझं. आणि प्रिया सुद्धा खूप हसली. आता प्रियाने तिसरी डब्बी उघडली तर त्यात बाळासाठी चांदीचा वाळा होता.
आणि प्रिया भाऊक होत म्हणले, अहो हे तर खूपच गोड आहे ना, किती छान आहे ना. आणि शिवम तिला एकदम जवळ ओढत म्हणाला आणि एकदम गावठी रोमॅन्टिक मूडमध्ये म्हणाला, अगं गोड तर असणारच ना, पाटलांचा नातू किंवा नात असणार आहेत ते. पण प्रिया एक सांगू का, हे 3 महिने तू मला खूप जो त्रास दिलाय ना, तो या सोन्या चांदीपेक्षा पण महागत आहे बघ. कधी म्हणते चिंच पाहिजे, कधी म्हणते कैरी पाहिजे, उद्या म्हणशील मला वाघाचं दूध पण पाहिजे. तर हा शिवम हे ते सगळं आणून देईल ग, पण बदल्यात मला काय मिळणार. तो असा तिला चिडवत म्हणाला आणि ती लाजत म्हणाली, काय पाहिजे तुम्हाला. शिव म्हणाला, काय पाहिजे म्हणजे, आता हे 3 महिने पूर्ण झालेत, खूप त्रास दिलाय आणि आता त्रास कमी आणि किस जास्त पाहिजेत मला तुझ्याकडनं. तुझ्या त्या लालबुंद ओठांचा एक शेतकरी स्टाईल किस मिळाला की माझा सगळा थकवा शेतात पळून गेल्यासारखा निघून जातो बघ. आता प्रिया म्हणाली, शी किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. आता बाळ ऐकते ना सगळं तुमचं, किती निर्लज्जासारखे बोलता. आणि शिवम म्हणाला, ऐकू दे की मग, त्याला पण कळू दे, त्याचा बाबा किती रॉयल आहे ते. आणि ऐक, आता तू जास्त नखरे केले ना, तर तुला उचलून थेट ट्रॅक्टरवर बसवून शेताचा फेरफटका मारून आणीन बघ. मग बस ओरडत नको नको म्हणून, तुला ट्रॅक्टरची भीती वाटते ना. आणि प्रिया खूप खळखळून हसली. तिने प्रेमाने आपलं डोकं शिवमच्या खांद्यावर ठेवलं आणि प्रिया म्हणाली, तुम्ही ना खरंच कधीच सुधारणार नाही तो. किती पण मुले झाली तरी ते तुमचं रांगडं प्रेम आहे ना, काही केल्या सुटत नाही तुमचं बाबा, जाऊ दे तिकडच. शिव म्हणाला, अगं मातीशी नातं आणि बायकोशी प्रेम हे दोन्ही कडकच असायला हवं ना. आता चल, जास्त गप्पा नको, उतानी हो, पाय कंबर दाबून देतो तुझी. आणि आता गपचूप झोप, नाहीतर मी पुन्हा 4थ्या महिन्याची तयारी सुरू करेल आत्ताच. आणि प्रियाने त्याला जोरात चिमटा काढला आणि दोघे पण खळखळून हसून एकमेकांच्या मिठीत शिरून झोपले. पण आता सकाळचे 6 वाजले होते. वाड्यावर पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला. पण शिवमला जाग आली ती प्रियाच्या मळमळण्याच्या उलटीच्या आवाजाने. प्रिया सारखी उठायची, धावत बाथरूममध्ये जायची आणि आता बाथरूममध्ये गेलीच होती. शिवमला कळलं की राणी सरकारचा मॉर्निंग शो सुरू झाला आहे. हे प्रत्येकाच्या घरात झालं असेल बरं का. आणि प्रिया बाथरूममध्ये तोंड पुसून बाहेर आली. चेहरा पार उतरलेला, डोळे लाल झाले आणि केसांचा नुसता आंबाडा घातलेला होता. ती चिडून तशीच बेडवर येऊन बसली. शिवम आता काळजीने जवळ जात म्हणलं, काय ग, आज पुन्हा सकाळीच उलटीचा राडा सुरू झाला का, कसं वाटतंय आता. आणि आता प्रिया जरा चिडून म्हणले, कसं वाटणार, मेल्याहून मेल्यासारखं वाटते. तुम्हाला काय, तुम्ही रात्री ते दूध पाजलं आणि किस घेऊन झोपलात. इकडे माझे काय हाल आहेत, प्राणकंठाशी आलेत माझे. हे सगळं तुमच्यामुळे झालं होतं या, नको होतं मला हे सगळं, खूप कसं तरी होतंय आता सगळं मला, ती अशी म्हणत होती. आणि शिवम हसून पण एकदम रांगड्या आवाजात म्हणाला, अरे अरे काय हे, सकाळी सकाळी वाघीण डरकाळी फोडायला लागली वाटतं. अगं वेडे, बाळ काय मी एकट्यानं आणायचं होतं का मग, आपण दोघं पार्टनर आहोत ना. आणि तेव्हा काय म्हणायची, छान वाटते मला तुम्ही हवे आहात अजून, त्यावेळी खूप मज्जा वाटत होती ना तुला. मग आता काहीतरी सहन तर करावेच लागेल ना. बघ आता, बाळ आता ते आतून ऐकत असेल तर म्हणेल, आई मला येण्याआधीच नोटीस धाडते की काय, खूप त्रास देऊ नकोस म्हणून. असं म्हणून तो खूप खळखळून हसला आणि ती जरा जास्तच चिडचिड करत होती. होतं असं प्रेग्नन्सीमध्ये, दिवस गेले असले की बायकांचा मूड लगेच चेंज होतो. प्रिया म्हणाली, तुम्ही गप्प बसाव, जास्त शहाणपणा शिकवू नका मला. तो चहाचा वास आला तरी मला उलटी येते ना, ते दुधाचा वास आला तरी मळमळल्यासारखं होतं. आणि तुम्ही काय केलं, वरून तुम्हीच दात काढून हसताय ना मला सगळं पाजून खाऊ घालून. त्याचाच त्याला जास्त राग येतोय आता मला, जा तुम्ही इथून बाहेर, असं ती त्याला धक्का मारून म्हणत होती. आणि शिव मिश्किलपणे जवळ सरकत म्हणला, असं कसा जाईन ग मी, बायको रागत असली की नवरा जवळ असायला हवा, नाहीतर उद्या तू तुझ्या मम्मी पप्पाला काय सांगशील.
की पाटलांचं पोरग बायकोला सोडून पळालं बाहेर उलटी होते म्हणून. आणि तो जरा चिडून म्हणला, आता हे तुझं चिडकं थोबाड जरा बाजूला ठेव आणि हे घे. शिवमने बाजूला ठेवला. एक छोटा कागदाचा तुकडा उघडला. त्यात मिठाची खड लावलेली सुकी बोरं आणि आवळ्याची कॅन्डी होती. शिव म्हणला, हे घे, हे चोख. बरं वाटेल तुला. त्या जिभेला चव येईल. रात्री चिंच खाऊन दात आंबले असतील ना, आता हे बोरं खाऊन जरा मन शांत कर. प्रियाने तो रागात पुडा घेतला. त्यातली 1-2 बोरं तोंडात टाकली. थोडा वेळ चघळली. शांत बसल्यावर तिला थोडं बरं वाटलं, पण तिचा रुसवा अजून कायमच होता. प्रिया म्हणाली, जा आता, 6 वाजलेत ना, तुम्ही तुमच्या त्या डेअरी फार्मच्या कामावर जा, मला अजून झोपायचं आहे. पण ती झोपते कुठं? शिवम आता तिच्या गालावर हळू चिमटा काढत म्हणला, हो हो चाललोय ना, पण आहे का, सकाळी सकाळी एवढी चिडचिड केलीस ना, मग आता दुपारी जेवायला काय गोड बनवणार? का दुपारी पण मालकाला ढापरणारच आहेस तू? असं तो तिला चिडवत होता. आणि ती गालातल्या गालात हसून म्हणली, तुम्ही ना मोठी चॅप्टर आहात, जा आता, नाहीतर आईसाहेब येतील रूममध्ये तुम्हाला बोलवायला विचारायला, मग सांगेल तुमची सगळं लक्षणं मी, की मला किती चिडवताय म्हणून. पण तरी शिवम जाता जाता दारातून वळून म्हणालाच, सांगा की आईसाहेबांना पण कळू द्या ना, त्यांचा रॉयल मुलगा त्या आपल्या चिडक्या बायकोला कशी सेवा करतोय ते. सांभाळ गर. आणि आता बाळाला सांग, आईला जास्त त्रास देऊ नका, नाहीतर तुझे बाबा आईला तयारच आहेत उचलायला पुन्हा म्हणून, असं तो तिला डोळा मारून म्हणाला. आणि ती जरा चिडून पण हसून प्रियाने तशीच उशी उगारली आणि त्याला फेकत म्हणली. आणि शिवम हसत हसत रूमच्या बाहेर पळाला. प्रिया मात्र बोरं चौकत हसली आणि बेडवर पुन्हा रेळली. तिला कळालं होतं की शिवमची हीच रांगडी माया आणि तिच्यावर होणाऱ्या त्रासाचं खरं औषध त्याचं हे बोलणं, मिश्किलपणे हसणं हेच आहे म्हणून. आणि इकडे अस्मी पण उठली. खूप खूप अंग ठणकत होतं तिचं चैतन्याच्या रात्रीच्या त्या प्रणयाच्या मारामुळे. तिने खूप खूप गरम पाण्याने आंघोळ केली आणि तिचं सगळं अंग शेकून निघालं. तसं तिला खूप बरं वाटायला लागलं. तिने केस धुतले. साडीची पिन करावी म्हणून बाथरूममधून बेडरूममध्ये आली, पण आधी पाहिले की चैतन्य जागा आहे की नाही, तर तो झोपलेला होता. ती निर्धास्त होऊन तिची साडी घालत होती आणि तिनं जसा साडीच्या मिऱ्या करायला सुरुवात केली तसं तिच्या खांद्यावरून कमरेकडे 2 हात आले आणि तशी ते हात जागेवर पकडून ठेवत म्हणली, अहो काय हे, घालू देत ना साडी. आणि तो पण तसाच म्हणाला, अगं काय हे, बघू देत ना मला. ती म्हणाली, किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. आणि आता तो तिला तशीच स्वतःकडे फिरवून बेडवर धक्का देऊन तिच्या अंगावर येत म्हणाला, मी आहे का निर्लज्ज, की आणखीन कोणीतरी? तसं ती स्वतःचा चेहरा झाकून घेत म्हणाली, मी नाही, मी कुठे निर्लज्ज आहे, तुम्हीच आहे, खूप छळता मला, खूप निर्लज्ज आहात तुम्ही. आणि आता तो तिला तशीच स्वतःच्या अंगावर घेत म्हणाला, हो का, मी निर्लज्ज होणार कारण मी जाणार आहे. मग मला तर माझ्या बायकोची गरज आहे ना, परत केव्हा सुट्टी मिळेल सांगता येत नाही. असं म्हणून त्याने तिच्या गालावर आलेली केसांची ओली बट कानाच्या मागे सरकवली. आणि आता तिनं काही न विचार करता सरळ त्याच्या ओठांवर ओठ टेकून एक किस करून जरा जोरात चावा घेतला आणि साडी व्यवस्थित करून बाहेर पळून गेली. तसा चैतन्य त्याच्या ओठावर आलेले रक्त अंगठ्याने पुसत म्हणाला, या वाघाच्या तोंडाला तुझ्यासारख्या सुंदर वाघिणीचं रक्त लागलंय. मग जाण्याआधी एकदा शिकार तर मी नक्कीच करणार, ती पण मनसोक्त, तू नको नको म्हणेपर्यंत. तर आजची कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.
धन्यवाद.